अहो सोनूजी बाबा, सोनूजी बाबा, अहो उठा ना. झोपू दे ना. अहो चला ना माझ्यासोबत फुलं आणायला. किती वाजले आता? अहो 4:30 झाले ना, चला ना. 4 वाजेपासून बाया येतात आणि फुलं नेतात. एवढ्या अंधारामध्ये का? नाही नेत कोणी मग जाऊन. उठ बाबा, चला ना जी. एकटीची हिंमत नाही होत म्हणून तुम्हाला उठवून राहिली. एकटीला फुलं आणायला जायला भीती वाटते. ने ना कोणाला कुंताला वगैरे नाही तर ह्या पोरांना ने ना, सोनूला विशालला. अहो पोरांना नाही उठवली, तेही नाही उठत आहेत. आणि आता का कुंताच्या घरी जाऊ का अंधारामध्ये? थांब ना, शांत थांब, 10 मिनिट थांब, मग उठतो. नाही नाही, 5 वाजे जाऊन, 5 वाजे अंधारच राहते. उठ बाबा, आता बोलता बोलता घोरायला पण लागले इथं. ते काही काम देत नाही. पाहते आता मी टार्च वगैरे घेऊन जाते. आता एकदा ह्या पोरांना उठवून पाहते उठतात का तर. चल जाऊ का बाबा एकटी? अंधार आहे तर भीती वाटते. नाही, ह्या सोनूला एक वेळा उठवते बरं. कोण होतं? फुलं तोडायला येऊन गेले आहेत का? नाही, माझी सून झोपलीच आहे घरी. मग असेच आवाज दिलो तर उठली नाही ना, काही नाही बाबा. हे कोण फुलं तोडून राहिलं तिकडे? मला फुलं नाही लागत का? एक फुलं नाही ठेवतील बाबा. हे तर भिडले आहेत, दोघ्या तिघ्या दिसून राहिल्या कोण कोण होतं. आणि हे माझी सून घर घर झोपून राहिली. अहो बाबा, तुम्हाला शर्मा कशा नाही लागत? आम्हाला फुलं नाही लागत का? आमच्याही घरी गौर राहते ना. ठीक आहे, आमच्या घरी गौर नाही राहते ना, नेत आहे फुलं तर. आई का झालं? बापा, कोणता तू तोडून राहिली का फुलं? हो नाही का बापा, मग अशीच उठवली तुला तर उठली नाही ना, तू तर झोपलीच होती ना. कधी उठवली आई? आवाज तर आला नाही. अहो बापा, का करते? मग अशी लघवीकडे उठली होती. तर कोणीतरी टार्च मारल्यासारखा वाटला मला, तर आवाज दिली तुला, तर उठलीच नाही. मी जाऊन चुपचाप झोपूनच गेली. खूप अंधार होता बापा तेव्हा तर. आणि तू कधी उठली तर? आता 5 वाजेच तर उठला आई. शांताताईनं फोन केला आणि उठली का म्हणून. फुलं तोडायला येतं म्हणते, दोघी जणी तोडून म्हणते, एकटीला भीती वाटते म्हणते. तर शांताताईनं मी तोडत आहो. असं का? तुम्ही दोघी जणी आता इथं बोलत होते नाही फुलं तोडता तोडता. मी म्हणलं कोण आहेत बापा, दिसतही नाही आता अंधारामध्ये. आई, कोणी आले होते का फुलं तोडायला? खालचे पूर्ण फुलं नेऊन घेतले आहेत. आणली तरी तुला मगाशी अंधारच होता. लघवीकडे उठली होती तर टार्च मारताना दिसल्या कोणीतरी. हो ना, खालचे तोडले आहेत बाबा. कोणता? स्टूल आण ना, एक स्टूल आण. आता काही हात पुरत नाही, वर आहेत फुलं. हो हो ताई, आणते. मला उठवायला तर पाहिजेत होता आई. सगळे खालचे फुलं नेला. उठवली नाही तर का? तर किती आवाज मारली, उठली नाही ना, काही नाही. तू कुक ना काक नाही केली ना, त्या रमेश नाही, काहीच नाही. पंखा चालू राहते, तुमचा आवाज येते का? जाऊ द्या आता, वर आहेत ना, जेवढा हात पुरते तेवढा तोडतो. ने ना स्टूल आण म्हणून राहिली. हो हो. बापा, ललिता ताईच्या तर चकाचक होऊन गेला ना सडा. बापा, ललिता ताईच्या तर चकाचक होऊन गेला ना. सडा बिडा रांगोळी टाकणे चालू झाल्या. ताई, किती वाजे उठला तर तुम्ही? उठलो बापा, मी 4 वाजे उठले. बाप रे बाप. मग बाई, एकटीला करावं लागते ना, एवढ्या घराच्या झाड झूड सडा सुळा, अजून सकाळीच फुलं आणा. मग थोडासा उजेड निघाला की एक फुलं ठेवत नाही. तू कुठं गेली होती तर? हो ताई, का करता, फुलं आणायलाच गेली होती. झाडाला एक फुलं नाही आहे, 2-3 झाडाला बघितली तर. आतापर्यंत फुलं ठेवतात का? 5 वाजेच्या आधीच जावं लागते फुलं तोडायला, तेव्हा फुलं मिळतात. अहो ताई, का करता, उठली तर 3 वाजले होते. जाग आली तर म्हणलं आता थोडा वेळ झोपते. 4-4:30 वाजे उठीन. तर कशाची झोपते? जे झोप लागली तर बापा, उठली तर 6 वाजून गेले सरळ. पहा ना, तुमच्या सळा बिळा रांगोळी बिंगोळी सगळं झालं बापा. हार गिर सगळी मलाच व्हावं लागते. त्या जुड्या कराव्या लागतात पानाच्या, 11 जातीच्या 11 जुड्या. मग असं आहे ना, आता तुझी पोरगी आहे तर करून घेते हार बीर जुड्या बिड्या. आता तर मला मोठा विचार आला बापा, कुठले फुलं आणू तर. तू ना त्या मंजुळा काकूच्या घरीच्या, त्यांच्या घरी आहे झाड. हो, त्यांच्या घरी असतील का? तोडला नसतील. ते नाही तोडू दे, ते कोणालाच नाही तोडू दे. मार अशी बोंबलते. आता तोडला बिडला असतील त्यांनी तर म्हणशील, तू जाते ना त्यांच्या वावरा बिवरात, तुला देतील. हो, जाऊन पाहते बापा. पानं की नाही तोडून घेते 11 जातीचे. आम्ही काय म्हणते ललिता ताई, थांबाल बापा, मला नाही तर जा ना मला सोडून. नाही ना, असे कसे जाऊ? सोबत मिळून जाऊन ना.
एक दोघीचा आहे का काही गौरी धुवायला जाणे? 5 सुवासिनी तरी पाहिजेत गौर धुवायसाठी. हो तर झाला का थोडा आवाज माराल. थोडा लवकर लवकर करशील आता. 10:30-11 वाजे तरी निघून. हो हो, कोणाकडे जाऊन तर तळ्याकडे जाऊन की तिकडे नाल्याकडे जाऊन? आता का माहीत बाबा, कोणाकडे जातात तर जिकडे जातील तिकडे जाऊन. शांतताई म्हणत होत्या 10:30 वाजेपर्यंत तयारी करून ठेवाल म्हणून. असं का? चल जाते, जेवढे भेटतील तेवढे फुलं. आता पतली हो का काही हो, काही नाही होत ना. हार झाली झाला, पातळ हो की कशीच हो. भाऊ तुमच्या इथले बाबराव भाऊ कुठे गेले तर? ते गेले केळीचे पानं आणायसाठी. हा ना, तुमच्या घरचे भाऊ मोठे हलकायचे आहेत. केळीचे पानं आणायला गेले. आमच्या इथं ऐकत नाही, सांगितलं तरी जात नाही. नाही नाही, तसं काही नाही आहे. आता फुलं तोडायलाही सोबत आले आणि केळीचे पानं आणतो म्हणाले. तोरण बिरण दरवाजाला पाण्याची आंब्याच्या तेच करतात सगळं. मम्मी काय झाला, कशाला बोलवली? अरे बाबा, कामाच्याच वेळेवर कुठे जातात माहित नाही. आता नाही तर गौर धुवायची वेळ होते. सांग ना तर मम्मी काय लागते तर. आंब्याचे पानं आण ना बेटा, तोरण गिरण बनव. आणि विशाल कुठे गेला? तर समोर सजावट वगैरे करत नाही का? भाऊ तर गणेशजीचं सामान आणायसाठी जायचं आहे म्हणे, तर बोलवायला केलं ना. अरे हो खरं, सांगितलं ना वगैरे मला. महेशच्या घरी जातो म्हणून. तू एक काम कर, बेलपत्ती आण, आंब्याचे पानं आण, तोरण गिरण बनव. तू आणून ठेव तोपर्यंत. मग विशाल आला की दोघेही भाऊ ते डेकोरेशन कराल गौरीसाठी. भाऊ तर तिकडे गेला ना बोलवायसाठी. अरे ते येणार आहे ना, सांगायला गेला फक्त. डेकोरेशन करून जाणार आहे नंतर. आणि सोनू 11 प्रकारचे पानं आणि त्यांच्या जुड्या बांध जरा. 11 पानं तोड आणि 11 जुड्या बांध. हो हो, माहीत आहे ना मम्मी मला. जाऊ ना मम्मी आता. हो हो, जा लवकर आ. चल बाबा, किती वाजले तर. ए सोनू, मावशी कुठे आहे? तिकडे आहे स्वयंपाक खोली. मावशी, काय झालं बाई गुड्डी? मावशी ते हार आणून दिली ना. असं का, झाली का बोल? शाळेत नाही गेली का? जातो ना आता. मावशी, मम्मीनं ना आता लवकर यायला सांगितलं नाही. हो हो, काय मावशी, मी सरपंच काकूच्या घरी सांगते आणि ललिता काकूला पण सांगते. 10 मिनिटात निघून म्हणत होती मम्मी. हो, येते येते. चला, झाली आता पूजा पण गौरीची. आता आरती म्हणून घेऊ. आणि हा मंजुळा काकू वगैरे कोणाकडे गेल्या बाबा? त्या तिकडे नाल्यावर गेल्या. रजनी सिटी नाही आली ना? येतो म्हणत होती. मार म्हणे मला साडीच घालून दे मम्मी म्हणे. पण बरं झालं तिची शाळा होती तर शाळेत गेली. नाही जात म्हणत होती शाळेत. म्हटली आज येऊन का करशील, उद्या मस्त प्रसाद वगैरे भेटते, उद्या येशील बेटा म्हटली. चला, झाली ना सगळ्यांची पूजा? हो झाली तरी सगळ्यांचीच पूजा. बरोबर 5 जणी झाला नाही गौर धुवायला. हो, हे सूर्यकांता ताई आल्या असत्या तर त्याही नाही आल्या. हो ना बाबा, हे सूर्यकांता ताई येईल म्हणत होते ना, काम नाही आले तर. येणार होते पण त्यांच्या घरी ना वेळेवरच पाहुणे आले. असं का? बरोबर आहे, गाडी गिडी दिसली म्हणा त्याच्या घरासमोर. मी म्हणलं कोणाची गाडी आहे? शांताताई म्हणा ना, आरती म्हणा. मीच म्हणू का बाबा? कोणीतरी म्हणा ना. बेबी, आरतीचा कागजही नाही आणला ना. का कोणता कागज लागते का? मंगळागौरीची आरती म्हणता नाही येत? ताई येते पण अशी म्हणता नाही येत. शांताताई म्हणते, मग आम्ही मागे येऊन म्हणू. चला म्हणा ना. काय बोलो गौरी मैया की जय. जय माये मंगळा गौरी, तुला पुंजू अंतरी, नाना विधी उपचारी, दीप ओवाळू सुंदरी. जय माये मंगळा गौरी, मंगळा गौरी नाम तुझे, तुला नमन सो माझे, भव दुःखाचे हे ओझे, देवी उतरावे सहजे. जय माये मंगळा गौरी, तुला पुंजू अंतरी, नाना विधी उपचारी, दीप ओवाळू सुंदरी. जय माये मंगळा गौरी, गजाननाची तू माता, शंकराची प्रिय कांता, हिमाचलाची तू दुहिता, मजला तारी ओ